श्री स्वामी समर्थ. अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान. त्याने परमार्थ साधन पंथ सुलभ होत असे. सच्चरित्रे श्रवण करिता परमानंद होय चित्ता. ओळखोय सत्यासत्यता परमार्थ प्रपंचाची. या नरदेह येऊन काय करावे आपण. जेणे होईल सुगम दुस्तर हा भाव पंथ. ज्यासी वाणी ती भले सज्जन ज्या मार्गे गेले. सर्व दुःख मुक्त झाले तो पंथ धरावा. बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चरित्रा. अत्यादरी श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चय. प्रसिद्ध आनंदी क्षेत्री नामेंद्रसिंह सरस्वती. जयाची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र ती देखील त्यांनी समस्त. नाना योग्याभ्यासी बहुत महासाधू देखिले. करावे हठयोग साधना ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरवण शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी देखिले अनेक तापसी. जे सदारण्यवासी योगाभ्यासी बैसले. एक सूर्यमंडळ विलोकिती एक पंचाग्नी साधन करीती. एक वायू भक्षिताती मौन धरिती ते एक झाली दिगंबर एक केला ऊर्ध्व कर. एक घालिती नमस्कार एक ध्यानस्थ बैसले. एक आश्रमी राहून शिष्या सांगिती गुह्य ध्यान. एक करीती तीर्थाटन एक पूजनी बैसले. ऐसे असंख्य देखिले ज्ञानतायांचे पाहिले. कित्येकांचे चरण धरले परी गेले व्यर्थची. हठयोग परम कठीण कैसा करावा साध्य आपण. याविषयी पूर्ण ज्ञान कोणी तया ते सांगेना. एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शनाच्या धरुणी पोटी. आले नृसिंह सरस्वती महिमा श्रींचा ऐकोनी. नृसिंह सरस्वती दर्शनासे येती कळले समर्थांसी. जाणिले त्यांच्या हृदगताचे अंतरा माझी आधीच. सन्मुख पाहुणी तयाला आज्ञाचक्र भेदातला. एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता तेथीची समाधी लागली त्यांची. स्मृती राहिली देहाची ब्रह्मरंध्री प्राणवायू. आश्चर्य करीती सकळ जन असो झाली काही वेळ. समाधी उतरवणी तत्काळ नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजांवरी मस्तक ठेविले झडकरी. सद्गतीत झाले अंतरी हर्षपोटी न सामावे. उठून या करीती स्तुती धन्य धन्य येती मूर्ती. केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे. मी आज कित्येक दिवस हठयोग साधन करावयास केले बहुत सायस परिसर्व व्यर्थ गेले. स्वामी कृपा आज झाली त्याने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती आनंदी क्षेत्री परतोनी येती. तेथीची वास्तव्य करती सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्म कृत्य केली दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एकेवेळी अक्कलकोटी पातले. घेतली समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुनिया. पाहुनी नृसिंह सरस्वतीसी समर्थ बोलले त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी वार योषिता पाळुनी. तियेसी द्यावे सोडूनी तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजची सुरभवनी अंतिजासी सुखाने. ऐकोनी समर्थांची वाणी आश्चर्य वाटेले सकला मनी. नृसिंह सरस्वती स्वामी असुनी विपरीत केवी करतील. पर्यांतरीची खुणे येते तत्काळ जाणून. पाहो लागले अधोवदन शब्द एक न बोलवे. सिद्धी करुणी प्रसन्न वाढविले आपले महिमान. तेची वारे योषिते समान अर्थ स्वामी वचनाचा. असो तेव्हापासून सिद्धी दिली सोडूनी. येऊनी राहिली स्वस्तानी धर्मकृत्य बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामले धार. त्यासी ही ज्ञान साचार समर्थ कृपेने जहाले. ऐसे सचिष्य अनेक श्री कृपेने ज्ञानी विशेष. ज्यांनी ओळखले आत्मरूप महिमा त्यांचा न वर्णवे. वासुदेव फडके ब्राह्मण थोर. ज्यासी प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार होऊनी बंड केले ज्याने. समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल ततता. ऐसे वाटले त्याची चित्ता दर्शनाते पाताला. करीनग्न तलवार घेऊन आला श्रींसमोर. घालून साष्टांग नमस्कार मना माझी प्रार्थित. स्वकार्य चिंतोनी अंतरी खडग दिदले श्रींच्या करी. मने मजवरी कृपा जरी तरी खडग हाती देतील. जाऊनी बैसला दूर श्रींनी जाणिले अंतर. त्याचे पाहुणी कर्मघोर राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी. तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकूनी. वासुदेवराव पाहुणी खिन्न झाला अंतकरणी. समर्था त्या आपुले करणी नावडे सर्वता म्हणत असे. कार्य आपण योजले ते शेवटाचे न जाय भले. ऐसे समर्थ दर्शविले म्हणून दिले खडग करी. परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन तैसेच आला परत स्वस्थानास. झेंडा उभारिला बंडाचा. त्यात त्याशी यश आले. हे सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात. राहते अक्कलकोटात राजश्रीत सरदार. काही कारण झाले संसारी मन विटले. प्रपंचाते सोडिले भक्त झाले स्वामीचे. मायापाश तोडून दृढ झाले स्वामी चरणी. भजन पूजन निशिदिनी करिता ते आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला. पाहुन या विपरीत परी श्रीचरण धरले झडकरी. उभा राहिला काळदुरी नवल परी जहाले. दीनवदन होऊनी दृढ घातली मिठी चरणी. तात्या करीती विनविनी मरण चुकवावे माझे. ते पाहुणी श्री समर्थ कृतांतासी काय सांगत. हा असे माझा भक्त आयुष्याचे न सरले. पहिलं तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत. त्यासी नाविता त्वरित स्पर्शया ते करू नको. ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले. तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर. जन पाहुणी आश्चर्य करती धन्यता थोरवर निताती. बैला प्रतिती दिली मुक्ती मरण चुकले तात्याचे. ऐशा लीला असंख्य वर्ण जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे. जयाची लीला अगम्य ध्याती जाते निगमागम. सुरनर वर्णिताती गुणा नदी सिद्ध परमात्मा. नाना रूपे नटुनी स्वेच्छ विचारे जोया जनी. भक्ता सन्मार्ग दाखवणी भवसागरी तारित. त्या परमात्म्याचा अवतार श्री स्वामी यती दिगंबर. प्रकट झाले धरणीवर जगदुद्धार कारणे. त्यांची पदसेवा निशिदिनी करुणी तत्पर सदा भजनी. विष्णू शंकराचे मणी हेची वसो सदैव. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त. 19वा अध्याय गोडा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 20. श्री गणेशाय नमः.
जय जयाजी करुणाकरा जय जयाजी यतीवरा भक्तजन संतापहरा सर्वेश्वरा गुरुराया लीला वेशधारी दत्ता सर्वसाक्षी अनंता विवल रूपा गुरुनाथा परब्रह्म सनातना तुझे चरित्र आघात केवी वर्णुमी मती मंद परी घेतला असे छंद पूर्ण केला पाहिजे तुझ्या गुणांचे वर्णन करिता भागी सहस्रवदन निगमागमासही जाण नसे पार लागला तुझे वर्णावया चरित्र तुझे समकवी पाहिजेत तरी अल्पमतीने अत्यल्प गुणानुवाद कान गावे वर्णिता समर्थांची गुण नाना दोष होती दहन सांगता ऐकता पावन वक्ता श्रोता दोघेही अक्कलकोटी वास केला जना दाविल्या अनंतरीला उद्धरिले कैक पापेला अद्भुत चरित्र स्वामीचे असं कोणी एके दिवशी इच्छा धरुणी मानसी गृहस्थ एक दर्शनासी समर्थांच्या पातला करुणी या श्रींची स्तुती माथा ठेविला चरणांवरती तेव्हा समर्थ त्या देव देती हास्यवदने करुणी फकीरा ते देई खाना तेने पुरतील सर्व कामना पक्वाने करुणी नाना यथेचे भोजन देईजे गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने फकीर बोलाविले 5 जण जेव घातले तयाते फकीर तृप्त होऊन जाती उच्चिष्ट उरले पात्रावरती तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्थाते सत्वर शेषान्न करी ग्रहण तुझे मनर्थ होतील पूर्ण परी त्या गृहस्थाचे मन साशंक झाले तेव्हा म्हणे यवन याती अपवित्र त्यांचे कैसे घे उच्चिष्ट यातीमध्ये पावेन कष्ट कळता स्वजना गोष्ट हे आला म्हणे याचा विचार तो समर्थांची कळला सत्वर म्हणती हा अभाविक नर कल्पनाची ती याची या इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ठ गृहस्थ एक येऊन स्वामी सन्मुख स्वस्त उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फिरे रात्र दिन द्रव्य मेळावेळा साधन त्याजवळ नसे परी त्यासी देखून समर्थ म्हणती हे उच्चिष्ट घे त्वरित तो निशंक मनात पात्रावरी बैसला त्यासी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचनी भाव धरिला तत्काळ मुंबईसे आला उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाही गृहस्थ पडला दृष्टीसी तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसविला 10,000 दिदल्या नोटा आणून सत्वर गृहस्थ म्हणे आनंदाला बाई ते आशीर्वाद दिदला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर समर्थांचे वचन सत्य गृहस्था आली प्रचित वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे समर्थांची लीला विचित्र केवी व दुषकवे पामर ज्या वर्णिता थोर थोर श्रमित झाले कविराज कोणी दाता नृपवर दान कराय भांडार मोकळे करी परिशक्तीनुसार याचकने ती बांधुनी षडसान्नाचे ढिग पडले क्षुधित जण तेथे आले त्यांनी त्यातून बक्षिले क्षुधा शांत होईतो स्वामी चरित्र भांडारातून रत्ने घेतली निवडून प्रेमाधारे माळ करून श्रोतयांची कंठी घातली श्री स्वामी चरण सरोजी विष्णू भ्रमर घाली रुंची अत्याधारी चरण पूजी शंकर स्तोत्र गातसे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकुत भाविक भक्त 20वा अध्याय गोडा श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ अध्याय 21 श्री गणेशाय नमः निर्मिली सुंदर देव मंदिरे चौक बैठका नाना प्रकारे कळस ठेवल्यावरी सारे पूर्ण झाले म्हणती त्या स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत करुणी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामी राज आता कळसाध्याय 21 कृपा करुणी वदवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणे संपावा अवतार आता ऐसे मना माझी येता जड देह त्या गुणी तत्वता गेले स्वस्थानी यतिराज शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस केला 3 प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करून एकाग्र निमग्न झाले निजरूपी षटचक्राते भेंडून ब्रह्मरंध्रा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून तेदवा जवळ होते सेवेकरी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करीती नाना परी तो वर्णिला न जाय अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करून आक्रंदत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेले समुद्रसा असं स्वामींच्या अनंत दिला जना सन्मार्ग धाविला उद्धरिले जड मुडाला तो महिमा कोण वर्णी कोकणात समुद्र तीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत ग्रामा माझारी जन्म माझा झालासे श्रेष्ठ चित्त पावण्यातीत उपनाम असे थोरात बळवंत पार्वती सुत नाम माझे विष्णू असे तेथीची बाळपण गेले आता कोपरली सयने केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर सेठ त्याचे स्नेह झाला निकट आश्रय दाते ते माझे त्यांची स्वामीचरणी भक्ती भावार्थी पूजन करीती त्यांची स्वामीचरणी भक्ती भावार्थी पूजन करीती दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प शब्द सोपे व्यावहारिक भाषा प्रत्येक अध्यायाला लहान असा आभाल वृद्ध समजे असा लघु ग्रंथ रचिला हा प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्य सिद्धार्थ देवतास्तवन आधार स्वामी चरित्राचं कोण हेची कथन केलेसे श्री गुरु कर्दळी वनातून आले स्वामी रूपे प्रकटले भुवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्यायी तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथीचा महिमा वर्णिला तृतीयाध्यायी निश्चय स्वामींचा करावया छळ आले 2 संन्यासी खल तेची वृत्त सकल चौथा माझी वर्णिले मल्हारराव राजा बडद्यासी त्याने नावया स्वामींची पाठविले कारभारांची 5व्यात ते कथा यशवंतराव सरदार त्यासी दाविला चमत्कार तयश वृत्त समग्र 6व्यात वर्णिले विष्णू भाव ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणांवरी भक्ती जडली कोणे प्रकारे ते 7व्यात सांगितले शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त त्यासी केले दुःख मुक्त 8व्यात ते कथा
खर्चून या द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त नवम्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमाध्यायत त्या एकता पुनित श्रुती होती सत्याची. 11वा आणि 12वा तैसाची अध्याय 13वा. बाळापाचा इतिहास परवा त्या माझी निरूपिला. भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका बसा पतेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिले. हरिभाऊ मराठी गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त 16-17 निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी स्वतःचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन चंदू जो दादा बुवा प्रसिद्ध 18व्यात वृत्त त्याचे. वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले. 19व्यात सारांश रूपे सत्यपै एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण तेची केले वर्णन 20व्यात निर्धारे. स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कवी वृत्तने विदिले पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्द त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदोनी त्या उभयता ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिदला हवर जो भावे वाचिले हे चरित्र त्यासी आयुर आरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढू विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरुण अंतिम मोक्षपद मिळवत्या. अंगी सर्वदा विनय वसो वृथाभिमान तो नसो सर्व विद्यासारग वसो भक्त श्रेष्ठा लागुनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला जी ही प्रसिद्धीचा आणिला त्यासी रक्षावे दयाळा कृपागणा समर्था. मी केवळ मतिमंद परिभाव घेतला असे छंद कृपाळू तो सच्चिदानंद पूर्ण केला दयाळुवा. तोनी कर जोडूनी आता हिची विनविनी ग्रंथ संरक्षका लागुनी सुखी ठेव दयाळा. आता ज्ञानी वाचक असती त्यासी करू एक विनंती मी केवळ ही नमती कवित्व करू नेण्याची. परी माझी ही आर्ष उत्तरे वाचावी ऐकावी आदरे उपगण मानवा चतुरे स्वामी चरित्र म्हणून. जय जयाजी परमानंदा वैकुंठवासी श्री गोविंदा भक्त तारका आनंद कंदा अनामातिता अभेदा अरिमर्दना सर्वेशा विश्वंभरा विनाशा पुराण पुरुषा अनंतवेशा भवपाशा सोडवी. जय जयाजी कमलासना कमलावरा कमल नयना विदिताता कमलवदना हृदय कमली वसावे. मत्स्य कुर्म वराह जान नृसिंह आणि वामन परशुराम दशरथ नंदन कृष्ण बौद्ध कलंकितू. स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी आपल्या कंठी तत्काल घालून चरणी ठेविला भाल सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळा आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त 21वा अध्याय गोडा हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अथ घोर कष्टोद्धरण स्तोत्रम प्रारंभः. श्रीपाद श्रीवल्लभत्वं सदैव श्री दत्तास्मान् पाहि देवाधिदेव भावग्राह्य क्लेश हारिन् सुकीर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते. त्वं नो माता त्वं पिताप्तोऽधिपस्त्वं त्राता योगक्षेमकृत् सद्गुरुस्त्वं त्वं सर्वस्वं न प्रभो विश्वमूर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते. पापं तापं व्याधि माधिं च दैन्यं भीतिं क्लेशं त्वं हराशु त्वदन्यं त्रातारों नो ईशास्तजूर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते. नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता त्वत्तो देव त्वं शरण्योगहर्ता कुर्वात्रयानुग्रहं पूर्णराते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते. धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं भावासक्तिं चाखिलानन्दमूर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते. श्लोक पंचकम् एतद्यो लोकमङ्गलवर्धनं प्रपटे नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत्. इति श्रीमद्वासुदेवानंद सरस्वती कृत श्री घोर कष्टोद्धरण स्तोत्रम संपूर्णम. श्री स्वामी समर्थ. अथ श्रीमद्वासुदेवानंद सरस्वती कृत श्री जयलाभाधिकरम श्री दत्त स्तोत्रम प्रारंभ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती श्री गुरुदत्तात्रेयाय नमः. दत्तात्रेयं महात्मानं वरदं भक्तवत्सलं प्रपन्नार्तिहरं वन्दे स्मर्तृगामी सनोवतु. दीनबन्धुं कृपासिन्धुं सर्वकारणकारणं सर्वरक्षाकरं वन्दे स्मर्तृगामी सनोवतु. शरणागतदीनार्थ परित्राणपरायणं नारायणं विभुं वन्दे स्मर्तृगामी सनोवतु. सर्वानर्थहरं देवं सर्वमङ्गलमङ्गलं सर्वक्लेशहरं वन्दे स्मर्तृगामी सनोवतु. ब्रह्मणं धर्मतत्त्वज्ञं भक्तकीर्तिविवर्धनं भक्ताभीष्टप्रदं वन्दे स्मर्तृगामी सनोवतु. शोषणं पापपङ्कस्य दीपनं ज्ञानतेजसः तापप्रशमनं वन्दे स्मर्तृगामी सनोवतु. सर्वरोगप्रशमनं सर्वपीडानिवारणम् आपद उद्धरणं वन्दे स्मर्तृगामी सनोवतु. जन्मसंसारबन्धघ्नं स्वरूपानन्ददायकं निःश्रेयसप्रदं वन्दे स्मर्तृगामी सनोवतु. जयलाभयशकाम दातुर्दत्तस्य यस्तवं भोगमोक्षप्रदस्येमं प्रपटेत् सकृती भवेत्. इति श्री जयलाभाधिकरं श्री दत्तस्तोत्रं संपूर्णं.
श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. अकस्मात आलेले संकट दूर करून रक्षण करणारा श्री गुरुचरित्र अध्याय 14. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य देखा, विनवी सिद्धासी कौतुका, प्रश्न करी अतिविशेखा, एकचित्ते परियसा. जय जय अजी योगीश्वरा, सिद्धमूर्ती ज्ञानसागरा, पुढील कथा विस्तारा. ज्ञान होय आम्हासी ऐसी, उदरवेतेच्या ब्राह्मणासी, प्रसन्न झाले श्री गुरु कृपेसी. पुढे कथा वर्तली कैसी, विस्तारावे आम्हा प्रती. ऐकोनी शिष्याचे वचन, संतोषी सिद्ध आपण, गुरुचरित्र कामधेनु जाण, सांगता झाला विस्तारोनी. ऐक शिष्या शिरोमणी, भिक्षा केली त्याचे भुवनी, तयावरी संतोषोनी, प्रसन्न झाले परियेसा. गुरुभक्तीचा प्रकार, पूर्ण जाणे द्विजवर, पूजा केली विचित्र, म्हणून आनंदे परियेसा. तया सायन देव द्विजासी, श्री गुरु बोलती संतोषी. भक्त व्हावे वंशोवंशी, माझी प्रीती तुझवरी. ऐकोनी श्री गुरुचे वचन, सायन देव नमन करुण, माथा चरणी ठेवून, नमिता झाला पुन्हा पुन्हा. जय जय अजी सद्गुरु, त्रिमूर्तीचा अवतारू, अविद्या माये दिससी नरू. वेदा अगोचरी तुझा महिमा, विश्वव्यापक तूची होशी. ब्रह्मा विष्णू व्योमकेशी, धरले स्वरूप तू मानवासी. भक्तजन तारावया, तव महिमा वर्णावयासी. शक्ती कैची आम्हासी, मागतो एक तुम्हासी. कृपा करणे गुरुमूर्ती, माझे वंश परंपरी. भक्ती द्यावी निर्धारी, इह सौख्य पुत्र पौत्री, अंती द्यावी सद्गती. ऐसी विनंती करुणी, पुनरपि विनवी करुणा वचनी. सेवा करीतो द्वारी यवनी, महाक्रूर असे तो. प्रति संवत्सरी ब्राह्मणांसी, घात करीतो जो बहुवसी. याची कारणे आम्हासी, बोलावी तसे परियसा. जाता तया जवळ आपण, निश्चय घेईल माझा प्राण. भेटी झाली तुमची म्हणून, मरण कैचे आम्हासी. संतोषोनी श्री गुरुमूर्ती, अभय देती तया प्रती. विप्रमस्तकी हस्त ठेविती, चिंता न करी म्हणून या. भय सांडोनी त्वा जावे, क्रूर यवना ते भेटावे. संतोषोनी प्रिय भावे, पुनरपि पाठविला आम्हा प्रती. जोवरी परतोनी तू येसी, असो आम्ही भरवसी. तू आली या संतोषी, जाऊ मग येथून या. निज भक्त आमचा तुची होशी, परंपरी वंशोवंशी. अखिलाभिष्ट तू पावसी, वाढे संतती तुझी बहुत. तुझे वंश परंपरी, सुखे नांदती पुत्र पौत्री. अखंड लक्ष्मी तुझे घरी, निरोगी शतायू नांदाल. ऐसावर लाधोन, निघे सायन देव ब्राह्मण. जेथे होता तो यवन, गेला त्वरित त्या जवळी. कालांतक यम देखा, यवन दुष्ट परियेसा. ब्राह्मणा ते पाहता कैसा, ज्वाला रूप होता झाला. विन्मुख होऊन गृहात, गेला यवन कोपत. विप्र झाला भयचकित, मनी श्री गुरु ध्यातसे. कोप आली आवळंबयासी, केवी स्पर्शे अग्निसी. श्री गुरु कृपा असे जयासी, काय करील यवन दुष्ट. गरुडाची पिलयासी, सर्प कैसा डंसी. तैसी त्या ब्राह्मणासी, असे कृपा श्री गुरुची. काय खादे सिंहासी, ऐरावत केवी ग्रासी. श्री गुरु कृपा जयासी, कलिकाळाचे भय नाही. ज्याचे हृदय गुरु स्मरण, भय कैचे तया दारुण. काळ मृत्यू न बाधे जाण, अपमृत्यू काय करील. ज्यासी नाही मृत्यूचे भय, त्यासी यवन करील काय. श्री गुरु कृपा ज्यासी होय, यमाचे भय नाही तया. ऐसी अपरितो यवन, क्रूही निघाला भ्रमे करुण. दृढ निद्रा लागता जाण, शरीर स्मरण नाही त्यासी. हृदय ज्वाळा होऊनी त्यासी, जागृत होऊनी परियेसी. प्राणांतक व्यथेसी, कष्ट तसे तये वेळी. स्मरण नसे काही, मने शस्त्र मारितो घाई. छेदन करीतो अवयव पाही, विप्र एका आपणासी. स्मरण झाले तये वेळी, धावत गेला ब्राह्मणाजवळी. लोळत असे चरण कमळी, म्हणे स्वामी तुची माझा. तू ते पाचारले येथे कवणी, जावे त्वरित परतोनी. वस्त्रे भूषण देऊनी, निरोप देत तये वेळी. संतोषोनी द्विजवर, आला ग्रामी सत्तर. गंगा तिरी जाय लवकर, श्री गुरुचे दर्शनासी. देखून या श्री गुरुसी, नमन करी भावेसी. स्तोत्र करी बहुवसी, सांगे वृत्तांत आद्यंत. संतोषोनी श्री गुरुमूर्ती, तया द्विजा आश्वासिती. दक्षिणे दिशे जाऊ म्हणती, स्नान तीर्थ यात्रेसी. ऐकोनी श्री गुरुचे वचन, विनवितसे कर जोडून. न विसंबे आता तुमचे चरण, आपण येईन समागमे. तुमचे चरण विने देखा, राहू न शके क्षण एका. संसार सागर तारका, तुची देवा कृपा सिंधू. उद्धरया सगरासी, गंगा आली भूमीसी. तैसा स्वामी आम्हासी, दर्शने उद्धार आपुल्या. भक्तवत्सल तुझी ख्याती, आम्हा सांडणे काय नीती. सवेचे येऊ हे निश्चिती, म्हणून चरणी लागला. येणे परी श्री गुरुसी, विनवी विप्र भावेसी. संतोषनी विनयसी, श्री गुरु म्हणती तये वेळी. कारण असे आम्हा जाणे, तीर्थे असती दक्षिणे. पुनरपि तुम्हा दर्शन देणे, संवत्सरी पंचदशी. आम्ही तुमचे ग्रामा समीपत, वास करू हे निश्चित. कलत्र पुत्र इष्ट भ्रात, तुम्ही आम्हा भेटावे. न करी चिंता असा सुखे, सकळ अरिष्टे गेली दुःखे. म्हणून हस्त ठेवी मस्तकी, भाक देती तये वेळी. ऐसे परी सांगोनी, श्री गुरु निघाले तेथुनी. जेथे असे आरोग्य भवानी, वैजनाथ महाक्षेत्र ते. समस्त शिष्यांसमवेत, श्री गुरु आले तीर्थ पाहत. प्रख्यात असे वैजनाथ, तेथे राहिले गुप्त रूपे. नामधारक विनवी सिद्धासी, कारण काय गुप्त भावयासी.
होते शिष्य बहुवसी त्यासी कोठे ठेविले गंगाधराचा नंदन सांगे गुरुचरित्र वर्णिल सिद्ध मुनी विस्तारोन सांगे नाम धारकासी पुढील कथेचा विस्तार सांगतसे अपरंपार मन करुणी एकाग्र ऐका श्रोते सकळीक वास सरस्वतीचे तीरी सायन देव साचारी तया गुरु ते निर्धारी वस्त्रे भूषणे दिधली गुरुचरित्र अमृत सायन देव आख्यान येथ यवन भय रक्षित थोर भाग्य तयाचे इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वतुपाख्याने सिद्ध नामधारक संवादे दुष्ट यवन नाशनम नाम चतुर्दशोध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पितमस्तु श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु।